मृत्यूपत्र. द्वारकानाथ कमलाकांत किल्लेदार अशा भारदस्त नावाची आसामी सुद्धा तशीच तगडी होती. पण अखेर ते गेले अल्पशा आजारानं. 65 वर्षांच्या आयुष्यात बरंच काही कमावून गेले. स्थावर जंगम मालमत्ता तर होतीच, पण त्याचबरोबर त्यांची कीर्ती, व्यावसायिक महत्ता आणि भलं मोठं सामाजिक विश्वही होतं. आणि ते ठेवून काय गेले त्याचीच तर ही गोष्ट आहे. द्वारकानाथ उर्फ भाई किल्लेदार हे पुण्यातले नामवंत फौजदारी वकील. लॉ कॉलेज रोडवर स्वतःचा प्रशस्त बंगला आणि जंगली महाराज रोडवर अजून एक, जो त्यांनी स्वतःचं ऑफिस म्हणून वापरला. वकील आणि इतर स्टाफचा मिळून तब्बल 30 लोकांचा फौजफाटा या ऑफिसात बसत असे. शनिवारातल्या एका जुन्या वाड्यातल्या एक खोलीच्या घरात ते जन्मले आणि वाढले. पण बुद्धिचातुर्य आणि धडाडीच्या जोरावर सनद मिळताच त्यांचा उत्कर्षाचा प्रवास जो सुरू झाला तो अखेरीस त्यांच्या निधनानंच थांबला. त्या शेवटच्या अल्पशा आजाराअगोदर अगदी 1 आठवड्यापर्यंत दर दिवशी 14-15 तास ते घराबाहेर अनेक कामात व्यस्त असत. त्यात व्यावसायिक कामांचा भाग जास्त असला तरी अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा चांगलाच सहभाग असायचा. त्यातून कामानिमित्त प्रवासही खूपच होता. प्रामुख्यानं मुंबईत आणि अनेकदा अलिबागला. अर्थात तो भाग पुढे येणारच आहे म्हणा. भाई आणि माईंना 2 मुली. भाई जसे बाह्य जगात व्यस्त तितक्याच माई त्यांच्या संसारात. त्यामुळं 2 मुलींना जणू माईंनीच एकहाती वाढवलं. अर्थात याचा अर्थ भाईंशी त्यांचा दुरावा वगैरे होता असं नव्हे, पण जीवाभावाचे विषय मात्र फक्त त्या दोघी आणि माईंच्यातच चालायचे. थोरली स्मृती उत्तम मार्कांनी SSC पास झाल्यावर भाई तिला म्हणाले, असाच अभ्यास कर आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला जा. माझा व्याप शेवटी तुम्हीच दोघी सांभाळणार ना. परंतु स्मृतीचा ओढा साहित्याकडं असल्यानं तिनं थेट माईला गाठून तिच्या मदतीनं भाईंचं मन वळवलं आणि तितक्याच चांगल्या मार्कांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये MA झाली. धाकट्या श्रुतीनं सुद्धा असेच चांगले मार्क मिळवून माईंच्या मार्फतच भाईंचं मन वळवून CAचं शिक्षण पूर्ण केलं. अशा तऱ्हेनं भाईंच्या अंतापर्यंत किल्लेदार कुटुंबातून कोणीच त्यांच्या प्रचंड प्रॅक्टिसचा उत्तराधिकारी निर्माण झाला नाही. भारतातील शिक्षण पूर्ण करून मुली अमेरिकेत गेल्या आणि तिथल्याच झाल्या. यथाअवकाश दोघींची लग्न झाली आणि संसार सुरू झाले. भाईंच्या सतत व्यस्त जीवनात त्यांना पहिली विश्रांती मिळाली तीच मुळी शेवटच्या 7 दिवसांच्या आजारपणात. आणि कुणाला काही उलगडायच्या आत ते चिरविश्रांतीसाठी दूर निघूनही गेले. अर्थातच 48 तासांच्या आतच दोन्ही मुली आणि जावई पुण्यात येऊन थडकले. त्यानंतर मात्र लगेचच भाईंना मॉर्गमधून घरी आणून वैकुंठावर नेलं. दहनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही जावयांनी अस्थिकलश आणला. समाचारासाठी येणाऱ्यांची गर्दी यथाअवकाश सरली आणि पहिल्यांदाच माय लेकी जावई यांना स्वतःचा असा एकत्र एकांत मिळाला. तरीही त्यात एक बाहेरचा होताच, भास्करराव कुलकर्णी, म्हणजे त्या साऱ्यांचे भाकू काका. भाकू काका म्हणजे भाईंचे लहानपणापासूनचे जीवाभावाचे स्नेही. भाईंसाठी भाकू, त्या भाई भाकूंचं मैत्र पार त्यांच्या शनिवारातल्या दिवसांपासूनचं आणि भाईंच्या अखेरपर्यंत अतूट राहिलं. भाकू काही भाईंसारखे ना शिकले ना कोणती महत्वाकांक्षा बाळगून जगले. BSc करून जे एका शाळेत शिक्षक म्हणून चिकटले ते निवृत्तीपर्यंत तिथंच टिकले. खाजगी शिकवण्यांचा कधी व्याप लावून घेतला नाही. त्यामुळं शाळेव्यतिरिक्तचा बराचसा वेळ
भाईंच्या बरोबरच व्यतीत करणं म्हणजे त्यांच्याच आसपास वावरत. भाईंच्या कामाच्या गर्दीत त्या दोघांना असा फारसा एकांत जरी मिळाला नसला तरी भाकूंचं असं वावरणं दोघा मित्रांना पुरेसं असे. एक मात्र नक्की, भाईंच्या आयुष्यातले सर्व कंगोरे भाकूंना संपूर्ण ठाऊक असत आणि रहस्यही. त्यामुळं साठी उलटताच भाईंनी पहिल्यांदाच मृत्यूपत्र तयार केलं तेव्हा भाकूंनाच एक्झिक्युटर करणं हे नैसर्गिकच होतं आणि भाईंनी तसंच केलं. भाईंच्या परिवारात सर्वांनाच ही गोष्ट ठाऊक होती आणि मंजूरही. ते मृत्यूपत्र उघडण्याची आज वेळ आली होती. भाईंनी आयुष्यभर माईंना सन्मानानं वागवलं होतं. कधीच कशाची ददात पडू दिली नव्हती. मुलींची परिस्थिती वेगळी नव्हती. त्यांची भारतोत्तर परदेशातली शिक्षणं, धडाकेबाज लग्न, त्यानंतरही अनेक सणावारांच्या आणि इतरही निमित्तानं त्यांना दिलेले पैसे, भेटवस्तू यांचा रतीब कायमचाच होता. पण यात महत्वाचं म्हणजे ते सर्व भाईंनी केलं होतं. कुटुंबातली सर्व संपत्ती, पैसा अडका सारं काही फक्त भाईंच्याच नावावर होतं आणि ते सुद्धा 100% स्वकमाईचं. त्यामुळं मृत्यूपत्राद्वारे सूचित केलेली वाटणी वरील धर्तीचीच असणार असा माई, मुली, जावयांचा रास्त कयास होता. भाईंच्या घरच्या प्रशस्त दिवाणखान्यात भाकू, माई, मुली, जावई बसले होते त्या संध्याकाळी, जे वर आलंच आहे. भाकूंच्या हातात 2 लिफाफे होते, एक थोडासा पातळ आणि दुसरा जाडसर. भाईंनी 5 वर्षापूर्वी हे 2 लिफाफे तयार केले आणि माईकडे दिले. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या हस्ते आणि तुम्हा सर्वांसमक्ष उघडण्याची सूचना करू. मधल्या काळात असा एकही प्रसंग घडला नाही ज्यामुळं भाईंना या लिफाफ्यातील कागदपत्रात काही बदल करावासा वाटला. या व्यवहाराला माई साक्षी आहेत, पण कागदपत्रातील मजकुराला नाही. आता माझ्या विनंतीनुसार माईंनी हे 2 लिफाफे मला सुपूर्द केले आहेत आणि भाईंच्या इच्छेनुसार आणि आपल्या परवानगीनं मी त्यातील कागदपत्रांचं आपल्यासमोर जाहीर वाचन करू इच्छितो. मी सुरुवात करू, भाकू काका. काका, भाईंचं असं अकस्मात निघून जाणं हा धक्काच इतका ताजा आहे की मृत्यूपत्राचं वाचन या क्षणी करावं अशी मनस्थिती आम्हा कोणाचीच नाहीये. स्मृती. मला पटतंय ताईचं. श्रुती. माई, तुमचं काय म्हणणं? भाकू काका. आत्ता नको. माई. राहिलं, पण भाईंची इच्छा अशी होती की परिस्थिती वाचनाची चालढकल नको. तुमच्या भावना मला समजू शकतात आणि माझ्या काही वेगळ्या आहेत का? पण कर्तव्य आणि जबाबदारी एका बाजूला आणि भावना दुसऱ्या बाजूला अशी माझी स्थिती आहे आणि त्या उप्पर आहे भाईंची इच्छा. तरी सुद्धा मला वाटतं आपण उद्यापर्यंत थांबूया. मी निघतो. सारे विश्रांती घ्या, काळजी घ्या. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा येईन. माई, तोवर या माझ्या जबाबदारीचा सांभाळ तुमच्या हाती. असं म्हणत भाकू काकांनी 2 लिफाफे माईंच्या हातात सुपूर्द करून आपल्या शनिवारातल्या खोपट्याकडे जायचा रस्ता धरला सुद्धा. एका कुटुंबवत्सल, अतिमर्यादित कुटुंबाचा कर्ता भाई. त्यांच्या मृत्यूपत्रात असं काय वेगळं असणार? का त्यांनी भाकू काकांना वेळ न दवडता ते सर्वांसमोर वाचण्याची सूचना केली असेल? अशा अनेक प्रश्नांचं मोहळ मनात ठेवून त्यांचे कुटुंबीय आपापल्या खोल्यात पांगले ते एकदमच सकाळी ब्रेकफास्ट टेबलावर एकत्र आले. मुलांनो, म्हणजे मुली आणि जावयांना उद्देशून, लवकर तयार व्हा. भाकू काका 10 म्हणालेत म्हणजे 5-10 मिनिटं आधीच हजर होणार. भाईंची इच्छा होती तर आजच ते सगळं संपवूया. माई.
त्यानंतर झटपट न्याहारी उरकून सर्वजण तयार व्हायला आपापल्या खोल्यात गेले. बरोबर 10 वाजता माईंनी भाकू काकांच्या ताब्यात कागदपत्र दिली तोपर्यंत सर्व कुटुंब आपापल्या जागी स्थानापन्न झालं होतं. एक शेवटचा उपचार. श्रुती, पार्वतीबाईंना सांग की आता कोणीही भेटायला आलं तर नाव नंबर टिपून घ्या आणि कोणालाही दिवाणखान्यात सोडू नका. पाणी वगैरे आणून ठेवा इथं आणि दिवाणखान्याचे सारे दरवाजे बंद करा. एकदा वाचनास सुरुवात झाल्यावर त्यात व्यत्यय नको. भाकू काका. हो काका, असं म्हणून श्रुती घरात गेली आणि 5 मिनिटात परत येऊन आपल्या जागेवर बसली. करायची सुरुवात? भाकू काका. हो माई. हे 2 लिफाफे तुम्ही सर्वांनी कालपासून बघितलेच आहेत. हा पातळ लिफाफा म्हणजे भाईंचं तुम्हा साऱ्यांना लिहिलेलं शेवटचं पत्र आहे आणि जाड लिफाफ्यात आहे ते कायदेशीर मृत्यूपत्र. भाकू काका. एका गोष्टीचा उलगडा झाला. सर्वांच्या मनात एकाच वेळी आलेला विचार. भाईंची अशी इच्छा होती की सर्वप्रथम मी मृत्यूपत्राची, त्यातील मजकुराची नाही तर मृत्यूपत्राच्या स्वरूपाची आपणास माहिती द्यावी, जी त्यांच्या तुम्हाला लिहिलेल्या शेवटच्या पत्रातही आहेच. हे स्वरूप सांगून झाल्यावर मी प्रथम पत्राचा लिफाफा फोडून त्याचं वाचन आपणासमोर करावं आणि तदनंतर आपल्या सर्व सहमतीनं मृत्यूपत्राचं वाचन करावं. तेव्हा मी आता समजावून सांगितलेल्या क्रमाबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत? भाकू काका. एव्हाना दिवाणखान्यात एक अस्वस्थ शांतता पसरलेली सर्वांनाच जाणवून गेली. प्रश्न अनेक आले त्यांच्या मनात, पण ओठांवर उमटलेच नाहीत. त्याच स्थितीला त्यांचा होकार समजून भाकू काका पुढं बोलू लागले. हे मृत्यूपत्र कायदेशीर आहे पण रजिस्टर्ड नाही. त्यामुळं ते अस्तित्वात असल्याची कुठेही नोंद नाही. भाईंची अशी इच्छा होती की या मृत्यूपत्राचं पूर्ण वाचन प्रकटपणे आणि एकत्रित तुम्हा सर्वांसमोर मी करावं आणि त्यानंतर आपणास एक प्रश्न करावा. तुम्हा सर्वांना एकदिलाने हे संपूर्ण मृत्यूपत्र मंजूर आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर जर एकमुखानं हो असं असेल तर मग तातडीनं त्यातील कलमांची अंमलबजावणी करावी आणि एकमुखानं नाही असं असेल तर मात्र सर्वांच्या सहभागानं त्याची ताबडतोब होळी करून त्याचं अस्तित्व नाकारावं. अशा तऱ्हेने जर ते नष्ट करायची वेळ आली तर भाई मृत्यूपत्राविना निवर्तले असं घोषित करून सर्व मालमत्तेची वाटणी भारतीय सक्सेशनच्या कायद्यानुसार करावी. त्या परिस्थितीत साऱ्यांनी एक खबरदारी घ्यावी आणि ती म्हणजे मृत्यूपत्राबरोबरच तुम्हा सर्वांसाठी लिहिलेलं पत्रही नष्ट करावं. वातावरणातील शांतता अजूनच गंभीर झाली. इतकी की भाकू काकांसमोर बसलेली मुलं आणि माई एकमेकांची दृष्टीभेट टाळून एक साथ जमिनीकडे बघू लागली. भाईंच्या इच्छेनुसार या बैठकीचा पहिला टप्पा आता संपतोय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा आणि मग मी दुसऱ्या टप्प्याची म्हणजे पत्र वाचनाची सुरुवात करेन. भाकू काका. भाकू काका, इट्स क्लिअर टिल नाव. तरीही एक क्लॅरिफिकेशन विचारतो. या मृत्यूपत्राची पूर्ण अंमलबजावणी किंवा संपूर्ण रिजेक्शन या दोहोंपैकी एकच ऑप्शन आम्हाला अवेलेबल आहे आणि त्यातही आमच्या सर्वांची सर्व सहमती म्हणजेच कन्सेन्सस इज अ मस्ट, असंच ना? मग व्हॉट अबाउट आवर डिव्हायडेड ओपिनियन? अशा वेळेस काय करायचं? राहुल. धाकटा जावई. अत्यंत योग्य प्रश्न राहुल. उत्तर तसं सोपं नाहीये, पण भाईंनी अर्थातच त्याचाही विचार करून ठेवलाय. त्याचाही उल्लेख पत्रात आहेच, पण तू प्रश्न विचारल्यामुळं मी इथंच त्याचं उत्तर देतो. भाईंच्या म्हणण्यानुसार या मृत्यूपत्राच्या संपूर्ण स्वीकृतीला किंवा अस्वीकृतीला
जर तुमच्या सर्व सहमतीचं बळ नसेल तर मात्र हे मृत्यूपत्रच त्यांची अंतिम इच्छा मानून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी. भाकू काका. राहुल, म्हणजेच इदर वी रिजेक्ट दिस विल, ऑफकोर्स, आफ्टर अंडरस्टँडिंग द कंटेंट्स बाय कन्सेन्सस और ॲक्सेप्ट इट्स एक्झिक्युशन इन फुल. बरोबर ना काका? संदेश, मोठा जावई. अगदी बरोबर संदेश. भाकू काका. So I guess the only power we have is veto by consensus. राहुल. आत्ताच कशाला व्हेटोच्या गोष्टी करायच्या? ती परिस्थिती येऊच नये अशी आशा करूया ना. श्रुती. ॲग्री. आधी सारं समजावून घेऊया. स्मृती. त्यानंतर माईंनी भाकूंकडं संमतीदर्शक कटाक्ष टाकला आणि चला तर मग मी आता पत्राचं वाचन सुरू करतो असं म्हणत भाकू काका वाचू लागले. प्रिय माई, संदेश स्मृती, राहुल श्रुती यांस प्रेमपूर्वक. आपल्या छोट्याशा कुटुंबातला हा तसा ऐतिहासिकच प्रसंग म्हणायला हवा, कारण तुम्हा सर्वांना एकत्रितपणे मी पत्र लिहिण्याचा हा पहिला आणि शेवटचा प्रसंग आहे. आणि कारणही तेवढंच सबळ आहे. तपशील पुढे येणारच आहे. एव्हाना माझ्या मृत्यूपत्राचं स्वरूप भाकूनं तुम्हाला समजावून सांगितलंच असेल. तरीही थोडक्यात म्हणजे तुम्ही सर्व मिळून ते पूर्णतः नाकारू शकता. अर्थात त्याच्या प्रकट वाचनानंतरच. आणि तसं तुम्ही ठरवलं तर लगेचच ते आणि हे पत्र सर्वांच्या हातांनी एकत्र नष्ट करू शकता. परंतु तुम्हाला किंवा तुम्हापैकी कोणा एकालाही हा नकाराधिकार वापरायचा नसेल तर मात्र मृत्यूपत्र संपूर्ण ग्राह्य धरून त्याची कृपया अंमलबजावणी करा असं मी या पत्राद्वारे तुम्हाला सांगत आहे. अंमलबजावणीसाठी भाकू सज्ज आहेच. या पत्राचा प्रपंच यासाठीच की मृत्यूपत्रातील तपशिलासंबंधीची माझी भूमिका तुमच्यासमोर मांडणं. मृत्यूपत्रातील विभाग 1 मध्ये मी माझ्या नावावरील म्हणजेच आपल्या कुटुंबातील सर्व संपत्तीचा आलेख मांडला आहे. माईंचं सोनं आणि घरातली सर्व चांदी सोडून, कारण त्याचा उपयोग आणि विनियोगाचे सर्व हक्क केवळ त्यांच्याच हातात आहेत. विभाग 2 मध्ये विभाग 1 मधील संपत्तीचं वाटप कुणाकुणाला आणि कसं कसं व्हावं याच्या स्पष्ट सूचना मी लिहिल्या असून अंमलबजावणीसाठी हाच महत्त्वाचा विभाग असेल हे तुम्हाला जाणवलंच असेल. विभाग 3 मध्ये तुम्हाला काही विनंतीवजा सूचना केल्या आहेत, पण त्यात विनंतीचाच भाग जास्त आहे, सूचनांचा केवळ मार्गदर्शनासाठी. माझी प्रॅक्टिस कोणाला सुपूर्द करावी याचे निर्देशही तिथंच आहेत. आता एक महत्त्वाची इच्छा, पण त्याआधी थोडी पार्श्वभूमी. तुम्ही सर्वच जाणता की मी फार कर्मकांडात कधीच रमलो नाही आणि नास्तिक म्हणूनही कधी डंगोरा पिटला नाही. माझा पुनर्जन्म वगैरे कल्पनांवर विशेष विश्वास नाही. तरीही असं वाटतं की प्रत्येक मर्त्य मानवाच्या जीवनेच्छा त्याच्या हयातीत आणि मृत्योत्तर पूर्ण झाल्यास त्याच्या जन्म मृत्यूचं आवर्तन पूर्ण होतं आणि ज्यांच्या बाबतीत असं घडत नाही त्यांना हे आवर्तनापूर्तीचं भाग्य लाभत नाही. आता माझा हा विचार भौतिकाच्या कसोटीवर टिकणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तो माझा आहे हेही तितकंच खरं. म्हणूनच एव्हाना माझ्या अस्थी आपल्या घरी आल्या असतील आणि त्याचं विसर्जन जेव्हा आपल्या बागेतल्या बकुळी, रातराणी, चाफा आणि प्राजक्तांच्या मुळांशी तुम्हा सर्वांच्या हस्ते होईल तेव्हा माझं आवर्तन पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे. फक्त त्या गोष्टीसाठी एकच पूर्व अट आहे आणि ती म्हणजे तुमची माझ्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीसाठीची स्वीकृती. सार्वमतानं
किंवा अल्प बहुमतानं, आणि ती तशी न होता सार्वमतानं अस्वीकृती झाली तर त्या अस्थींची व्यवस्था तुमच्या मतानं करावी. तो अधिकार मी या पत्राद्वारे तुम्हाला देत आहे. कोणताही निर्णय सदसद विवेकानं तुम्ही घ्यालच, खात्री आहे. भावनेला थारा देऊ नका. न्याय आणि विवेकानं ठरवा. भाकू, 5 मिनिटं थांबा. सर्वांनाच त्या अल्पविश्रांतीची गरज असणार आहे. असं म्हणत माई शांतपणे उठल्या व आतल्या घरात गेल्या. मग इतरही सगळे आपापल्या जागांवरून उठले. 5ची 15 मिनिटं झाली. भाकू दिवाणखान्यात अर्धवट संपलेलं काम खुर्चीवर ठेवून फेऱ्या मारू लागले, अस्वस्थपणे. भाईंनी शिरावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा ताण सावरत. तब्बल 20 मिनिटांनंतर सर्वजण पुन्हा एकदा दिवाणखान्यात आले आणि आपापल्या स्थानी विराजमान झाले. करूया सुरू? भाकू: होय. माई. भाकूंनी पत्र पुढं वाचायला सुरुवात केली. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आता मी भाकूला विनंती करतो की इथपर्यंतच्या पत्रातील मजकुरावर आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्यांचं प्रथम निराकरण करावं. एवढं वाचून भाकूंनी सर्वांकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. भाईंच्या इच्छेनुसार मी आपणा सर्वांना विचारू इच्छितो की आपणास काही प्रश्न आहेत का? मी त्यांची यथाशक्ती उत्तरं देईन. भाकू: नो, आय गेस द मीनिंग इज व्हेरी क्लिअर सो फार, बट इट साऊंड्स इंट्रिगिंग ॲज वेल. संदेश: म्हणजे सगळंच थोडंसं गूढ वाटू लागलंय आता. माई: एनिवे, सगळं वाचून झाल्यावर होईलच ना उलगडा, तेव्हा काकांना जाऊ दे का पुढं. श्रुती: त्यावर सगळ्यांनी होकारात्मक माना डोलावल्या आणि भाकू म्हणाले, ठीक आहे तर, आता पुढचा भाग. सर्वांच्या संमतीनं भाकू आता पुढं जातील. पत्राच्या या टप्प्यावर मी भाकूला अशी विनंती करतो की त्यांनी काही क्षणांसाठी पत्र बाजूला ठेवून मृत्यूपत्राचा विभाग एक सलगपणे वाचावा. त्यानुसार मग भाकूंनी मृत्यूपत्राचा लिफाफा उघडून विभाग 1 सलगपणे वाचला. शेवटी ते एका मातब्बर वकिलाचं मृत्यूपत्र होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या इस्टेटीच्या सर्व तपशिलांचा अंतर्भाव होता. पहिला उपविभाग म्हणजे लॉ कॉलेज रोड, जंगली महाराज रोड आणि अलिबागच्या बंगल्यांची माहिती. दुसरा उपविभाग म्हणजे सर्व बँकातील खात्यांबद्दलची माहिती. तिसरा उपविभाग म्हणजे सर्व शेअर्स आणि डिबेंचर्सची माहिती. चौथा होता म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकींची माहिती. 5वा भाईंच्या अंगावरील व अल्पसं राखीव असं त्यांचं स्वतःचं सोनं. अशा पद्धतीने लिहिलेला विभाग 1 भाकू काकांनी सलगपणे वाचला आणि अंबळचे थांबले. आपणा सर्वांच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की किती बारकाईनं भाईंनी सर्व नोंदी केल्या आहेत. त्यातून तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा. भाकू: त्यावर सर्वांनीच माईंकडं एकाच वेळी बघितलं. कित्येक दशकांच्या निरलस साथीनंतर अचानक गमावलेल्या जोडीदाराच्या मालमत्तेचा धांडोळा ऐकण्याच्या मनस्थितीत त्या खचितच नव्हत्या. परंतु त्याही स्थितीत त्यांनी ज्या प्रकारे मान हलवून संकेत केला त्यावरून सर्वांना तत्क्षणीच कळलं की त्या सर्व मालमत्तेच्या अस्तित्वाची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळं माईंना काहीच प्रश्न नव्हते आणि म्हणून इतरांनाही. ठीक तर मग, मी आता पुन्हा पत्राकडे वळतो. आणि भाकू पुढं वाचू लागले. मृत्यूपत्राचा विभाग 1 एव्हाना तुम्हाला वाचून दाखवलाच असेल आणि माझी खात्री आहे की त्यातील कोणालाही कोणत्याही तपशिलाबद्दल आश्चर्य वाटलं नसणार. माझ्या परीनं माझ्या आर्थिक गुंतवणुकींबद्दल मी तुम्हा सर्वांबरोबर कायम पारदर्शकता बाळगली. अर्थात याचा अर्थ
मी तुम्हा सर्वांबरोबर संपूर्ण पारदर्शीपणानं वागलो असा नाही आणि आज काही अशा गोष्टींवरचा पडदा उघडण्याची वेळ आली आहे. अर्थात त्याबद्दलचे सर्व तपशील मृत्यूपत्रात आहेतच. तरीही थोडी पार्श्वभूमी आणि मुख्य म्हणजे माझी भूमिका तुम्हाला समजावून सांगायलाच हवी. तुम्ही सर्व जाणताच की माझ्या कारकिर्दीच्या तशा सुरुवातीच्याच काळात मी अलिबागचा बंगला विकत घेतला. तुम्हा मुलींना सुट्टीत जायला एक जागा हवी असा थोडा दूरदर्शी विचार त्यात होताच, पण त्याचबरोबर काही जटिल केसेसमध्ये विचार आणि तयारी करायला जो एकांत मला पुण्यात लाभू शकत नव्हता तो अलिबागला मिळेल अशा कयासानं मी तो बंगला घेतला व आपण सर्वांनी त्या त्या कारणांसाठी त्याचा उपभोगही घेतला. कामानिमित्त माझं त्या बंगल्यात वरचेवर वास्तव्य असल्यानं अनेकदा मी तिथं एकटाच जाऊन राहायचो. सुमारे 25 वर्षांपूर्वी अशाच एका वास्तव्यात माझा सिंधूशी म्हणजे मुलींनो तुमच्या सिंधू मावशीशी अवचित शरीर संबंध आला. सिंधू तेव्हा नुकतीच आपल्या आउट हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून राहू लागली होती. ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्यानंतर तिच्या एकुलत्या एक लहानग्या रमेशला घेऊन ती आपल्या बंगल्यावर नोकरीला लागली. ती तिथलीच झाली. त्या दिवशीच्या माझ्या स्खलनानंतर मी दुसऱ्या दिवशी चांगलाच सावरलो आणि सिंधूला तर त्याशिवाय पर्यायच नव्हता. परंतु गोष्टी तिथंच थांबल्या नाहीत आणि तो शरीर संबंध हा माझ्या कायमच्या सवयीचा भाग होऊन बसला. अर्थात या पूर्ण काळात मी कधीही सिंधूला कशाचीच जबरदस्ती तर केली नाहीच, पण आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानानंच वागवलं. माई, तू आणि मुलीसुद्धा तशाच तिच्याशी आपुलकीनंच वागत आलात. सिंधू सुद्धा तशीच सालसपणानं वागली आणि आमच्या संबंधांची गुप्तता कसोशीनं सांभाळत राहिली. माझ्याकडून मी सुद्धा तिला आणि रमेशला कायम आर्थिक पाठबळ दिलं. आमच्या संबंधातली गौप्यता अशी की आजही अलिबागेत कुणाला त्याचा थांगपत्ता नाही. रमेशला मात्र त्या गोष्टीचा सुरुवातीला अंदाज आणि नंतर खात्री होऊ नये त्यानं एका अनाकलनीय साहसीपणानं हे सर्व स्वीकारलं. माझी इच्छा अशी आहे की ज्या निष्ठेनं सिंधूनं मला साथ दिली आणि नात्याचा गौरव सांभाळला त्यासाठी माझ्यानंतर तिचा संसार नीट चालावा हे माझं उत्तरदायित्व आहे. रमेशच्या भविष्याची तजवीज ही सुद्धा माझीच जबाबदारी आहे असं मी मानतो. त्यामुळंच माझ्या मृत्यूपत्रात मी रमेशला स्थान दिलं आहे, त्याच्या आईबरोबरच. एक प्रकर्षानं दाबलेला हुंदका माईंच्या गळ्यातनं शेवटी बाहेर आलाच. क्षणार्धात मुली जाऊन आईच्या पायाशी बसल्या आणि मग तिच्या कुशीत शिरून गदगदू लागल्या. दोन्ही जावयानं नक्की काय करावं हे न कळून एकमेकांच्या नजरा टाळत शून्याकडं नजर लावून बसले. काही मिनिटांनंतर एका अधिकारानं परिस्थितीचं नियंत्रण हातात घेत आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात फिरवत माई बोलत्या झाल्या. भाकू, अजून काही धक्के आहेत का बाकी, का एवढंच? माई, भाईनं जर ही अवघड जबाबदारी माझ्यावर टाकली नसती तर इतक्या नाजूक प्रसंगापासून मला दूरच राहायला आवडलं असतं. वाचा पुढं भाकू. माई, ठीक आहे. माझ्या प्रियजनांनो, जे गुपित मी जन्मभर तुमच्यापासून दूर ठेवलं त्या मागच्या सर्व भावना तुम्ही समजून घ्या असा माझा खरोखरीच आग्रह नाही. माझा स्वार्थ, माईची घोर फसवणूक, शरीरसुख, लोलुपता या कशावरच मी भाष्य करू नये. परंतु मृत्यूपत्रात सिंधू रमेशला दिलेलं स्थान मात्र माझ्या न्यायवृत्तीचं आणि निष्ठेचं सिंधू प्रतिनिष्ठा प्रतीक आहे हे मला ठामपणानं सांगायला हवं. आता थोडं पुढं जातो. सिंधू रमेशला जसं माझ्या मृत्यूपत्रात स्थान आहे तसंच अजून एक अनपेक्षित
व्यक्तीच आहे. ॲडव्होकेट अर्जुन सातवळे त्याचं नाव आहे. तुम्हा कोणाशीच त्याचा परिचय नाही. हा अर्जुन मोहोळसारख्या छोट्या खेड्यात जन्मला आणि वाढला. वडिलांनी शेतीचा तुकडा विकून त्या मुलाला वकिलीच्या शिक्षणासाठी पुण्यास धाडलं. मूळचाच चुणचुणीत आणि त्यावर पुण्याचे शैक्षणिक संस्कार झाल्यावर तातडीनं फौजदारी वकिलीत शिरला. अत्यंत अभ्यासू, चिकाटीचा, वक्तृत्वात नेटका आणि कामात तयारीनिशी उतरणारा असा अर्जुन बघता बघता एक स्वतःचं छोटंसं बस्तान पुण्यात बसवू शकला. मी त्याच्या त्या छोट्या पण यशस्वी प्रवासाकडं एका कुतूहलानं बघत असता अचानक मनात विचार आला की त्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये सामावून घ्यावं. पण कसं काय? त्या बाणेदार पठ्ठ्यानं मला पहिले झूट स्पष्ट नकार देऊन टाकला. आणि वर थोडासा विचार करून सांगतो इतकंही उपचाराचं बोलला नाही. त्या क्षणी माझं कौतुक एका अढीत रूपांतरित झालं. पण मी माझ्या कामाच्या व्यापात ते सारं विसरूनही गेलो. मग एक दिवस आली ती केस. जिल्हा बँकेच्या डायरेक्टरांवर शेतकऱ्यांनी आर्थिक अपहाराची केस टाकली. डायरेक्टरांच्या बाजूनं मी आणि अर्जुन शेतकऱ्यांकडून. बँकेचं भक्कम पाठबळ, कागदपत्र अभेद्य, डायरेक्टरांची आजवरची अकलंकित कारकीर्द आणि माझा दांडगा अनुभव हे सर्व एका बाजूला आणि गरीब शेतकरी, तेही असंघटित, फार मोठ्या पुराव्यांचा आधार नाही आणि अर्जुनसारखा ज्युनियर वकील दुसऱ्या बाजूला. संपूर्ण महाराष्ट्राची नजर त्या खटल्यावर आणि मी तो हरलो. केवळ फुटकळ पुरावा, पण अर्जुनच्या भक्कम युक्तिवादाच्या जोरावर. यश अपयशांना सारखंच पचवलेला मी त्या निकालानं खचलो नाही, पण पुन्हा एकदा अर्जुनकडे गेलो माझी जुनी ऑफर घेऊन. तर म्हणाला, दुसऱ्यांच्या शिड्या घेऊन नाही चढणार मी वर, धन्यवाद. ती दुसरी खेप मात्र मला, माझ्या अहमला फार दुखवून गेली आणि मग मात्र असा डाव खेळलो की अर्जुनकडे केसेस तर आल्या पण टिकेनाशा झाल्या. मला फार अवघड नव्हतं ते. कालांतरानं अर्जुन पुणे सोडून मोहोळला परतला आणि आता सोलापुरात करतो प्रॅक्टिस, पण त्या पुण्याच्या जुन्या उमेदीनं नाही. जगाचे भले बुरे अनुभव घेऊन आता बराच मवाळ झालाय म्हणे. तर त्या अर्जुनला माझ्या मृत्यूपत्रात स्थान आहे, कारण माझ्या गुन्ह्याचं परिमार्जन करायची ती संधी या निमित्तानं माझ्याकडे आहे. आता मी भाकूला विनंती करतो की त्यानं मृत्यूपत्राचा विभाग 2 वाचावयास सुरुवात करावी. अर्थातच तुम्हा सर्वांच्या संमतीनं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यावरच. अचानक परिस्थितीचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेत मोठा जावई संदेश म्हणाला, भाकू काका, आता सलग वाचून टाका दुसरा चॅप्टर. असतीलच काही प्रश्न तर त्यावर नंतर चर्चा करूच. ठीक आहे तर मग मी करतो तसंच. विभाग 2 मध्ये संपत्तीचे वाटे आणि वितरण यावर भाईंनी तपशीलवार सूचना केल्या होत्या. त्याचं सार साधारणतः असं होतं. जंगली महाराज रोड आणि लॉ कॉलेज रोडवरची घरं माईंच्या नावानं व्हावीत आणि अलिबागचं सिंधू पाटील यांच्या नावानं. सर्व बँक खात्यातील जमा रकमेतील 25% माईंसाठी आणि 10% 2 मुलींसाठी. रमेश पाटीलला 20%, 20% ठराविक समाजसेवी संस्थांना, 5% नातवंडांना व उरलेले 5% ऑफिस स्टाफला सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात यावेत. सर्व शेअर्स आणि डिबेंचर्स 50-50% दोन्ही जावयात वाटण्यात यावे. म्युच्युअल फंडातील 50% माईंच्या नावावर, 20% सिंधू पाटील यांच्या नावावर आणि 15% दोन्ही मुलींच्या नावावर करावे. भाईंचं व्यक्तिगत सोनं दोन्ही नातवंडात समसमान वाटावं. वरील माहिती मृत्यूपत्राच्या विभाग क्रमांक 2 मध्ये भाईंनी तपशीलवार सर्व बारकाव्यांसह लिहिली होती. ती भाकूंनी संपूर्ण वाचून दाखवली
आणि एक उसासा सोडत म्हणाले, कोणाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न मला तर नाही आहेत, पण आय मस्ट से भाई वॉज अ फेअर मॅन, प्रिन्सिपल्ड अँड व्हॅल्यूज ड्रिव्हन टू. राहुल, धाकटा जावई. राहुल, तू असं कसं म्हणतोस, प्रिन्सिपल्ड वगैरे? अरे माई आणि आपणा सर्वांपासून चोरून त्यांनी आयुष्यभर एक संबंध जोपासला. त्यात काय रे दिसतात तुला प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज? श्रुती थोड्या वैतागानच बोलली. लगेचच होऊ घातलेल्या वादळी कौटुंबिक चर्चेची ती सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. हे गाईज, वी विल हॅव इनफ टाइम टू डिस्कस अँड वे इन ऑन इट लेटर. पहिल्यांदा वाचन संपवून घेऊया. संदेश. ओके भाकू काका, तुम्ही तिसरा भाग वाचायला घ्या. स्मृती. चला. भाकू. माझ्या प्रियजनांनो, एव्हाना या मृत्यूपत्रासंबंधित 90-95% वर टप्पा पार केला आहे. एव्हाना तुम्ही पुढची कारवाई काय करायला पाहिजे याबद्दल काही विचार तुमच्या मनात नक्कीच उमटू लागले असतील. तिसऱ्या विभागाचं म्हणजेच अंतिम विभागाचं वाचन करण्यापूर्वी मला माझं अंतिम म्हणणं मांडावंसं वाटतंय. जसं मी आधीच लिहिलंय त्याप्रमाणे हे संपूर्ण मृत्यूपत्र आणि सदर पत्र संपूर्णतः नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण त्यासाठी तुमच्या सर्वांची अनुमती हवी. बहुमतानं त्याचा अस्वीकार होऊ शकणार नाही. माझी यामागची भूमिका अशी आहे की तुम्हापैकी एकालाही किंवा एकीलाही माझे विचार पटले असतील तरी मला माझी न्याय्यता फलद्रूप झाल्याचं समाधान असेल. म्हणजे भौतिक अर्थानं नाही, परंतु जन्म मृत्यूच्या आवर्तनाच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून. जर माझं मृत्यूपत्र स्वीकृत झालं तर सिंधू आणि रमेशला त्यांचे हिस्से फक्त भाकूच्या हस्ते द्यावेत. आपल्या कुटुंबातील कोणीही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या मते तुम्हा साऱ्यांचा आणि त्या दोघांचा योग्य मान फक्त त्याच पद्धतीनं राखला जाऊ शकेल. मला संपूर्ण जाणीव आहे की माझं एक समांतर आयुष्य मी तुम्हा सर्वांपासून चोरून जगलो, पण माझ्या नीतिमत्तेच्या समजाप्रमाणे न्याय्य वर्तन हे पहिल्या पायरीवर असल्यामुळं त्याला तडा जाईल असं माझ्याकडून काहीही न घडो अशा धडपडीनं मी हे मृत्यूपत्र लिहिलं आहे. अर्थात तुमचा विचार वेगळा असल्यास त्याचाही मी आदरच करतो. आणि आता इथंच थांबतो. माणसाच्या जन्माआधी आणि पश्चात जीवनाचं रहाटगाडगं चालतच राहणार. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचं इप्सित साध्य होवो आणि माझ्या शिवायच्या आपल्या कुटुंबात सुख, शांती, समाधान नांदो हीच इच्छा. माझ्या चुकांना तुम्ही शिक्षा करणार का पोटात घालणार ही माझ्या भौतिका पलीकडली गोष्ट आहे. तेव्हा तुमच्या सत्सत विवेकानं वागा इतकाच अंतिम सल्ला देऊन मी आपली रजा घेतो. तुमचा भाई. मग सर्वांच्याच सहमतीनं भाकूंनी मृत्यूपत्राच्या तिसऱ्या आणि अंतिम विभागाचं वाचन केलं. त्याचा सारांश म्हणजे ॲडव्होकेट प्रल्हाद शहाणे आणि ॲडव्होकेट जयेंद्र सूर्यवंशी, जे भाईंच्या टीममधले 2 सिनियर वकील होते, यांना प्रत्येकी 40% हिस्सा द्यावा. ॲडव्होकेट अर्जुन सातवळे यांना 20% हिस्सा देऊ करावा आणि त्यांनी ते नाकारल्यास भाईंच्या फर्ममधल्या उर्वरित 4 ज्युनियर वकिलांना 5% हिस्सा द्यावा. वरील सर्व करत असताना अशी विनंती आहे की कोणत्याही ऑफिस स्टाफला कामावरून कमी करू नये. माईंना विनंती आहे की शहाणे सूर्यवंशींची इच्छा असेल तर जंगली महाराज रोडचं ऑफिस तिथून हलवू नये व त्याचं रीतसर भाडं आकारावं. ज्या समाजसेवी संस्थांना पैसे देण्याचे निर्देश केले आहेत त्या देणग्यांपाठीमागे भाईंचं नाव न ठेवता अनामिकाकडून
असा उल्लेख असावा ही विनंती. आता पुढच्या कारवाईचा अंतिम निर्णय तुम्हा साऱ्यांच्या हाती, असं म्हणत भाकूंनी चष्मा काढून त्यांच्या डोळ्यातले अश्रू हलकेच टिपले. त्यानंतर ती सुन्न आणि खिन्न शांतता भंगली ती माईंच्या बोलण्यानं. भाकू, तुम्ही निघा आता. फार ताण झालाय तुम्हाला. स्मृती, गणेशला सांग भाकूंना घरी सोडून ये म्हणून. भाकू, ही धन्यवाद वगैरे द्यायची वेळ नाही, पण तुमच्या मित्रनिष्ठेला सलाम. आता आज आराम करा. आम्ही आपापसात चर्चा करून निर्णय घेऊ. उद्या सकाळी या. भाकू जड पावलांनी उठले. सर्वांना नमस्कार करून थेट गाडीत जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता भाकू जेव्हा पुन्हा हजर झाले तेव्हा दृश्य संपूर्ण बदललेलं होतं. सर्व कुटुंबीय छान भारतीय पेहरावात जणू सणासाठी सज्ज होऊन बसले होते, भाकूंची वाट बघत. खेळीमेळीच्या वातावरणात चहा पाणी झालं, पण भाकूंना कल्पना येईना की काय निर्णय झालाय. तेवढ्यात माई म्हणाल्या, पारिजातक माझा आणि भाईंचा. स्मृती म्हणाली, आणि चाफा माझा आणि भाईंचा. श्रुती म्हणाली, बकुळी माझी आणि भाईंची, आणि रात्राणी आमची आणि भाईंची. सर्वजण एकस्वरात म्हणाले आणि रीतसर समारंभपूर्व अस्थिविसर्जन करून सारे पुन्हा एकदा एक अखेरचे दिवाणखान्यात बसले. आज भाईचं जीवन सार्थकी लागलं, असं म्हणत भाकूंना अश्रू थोपवणं दुष्कर झालं. तसंच तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना. न्यायव्यवस्थेत जन्म काढलेल्या भाईंनी त्यांच्या पश्चातही न्यायाची कास सोडली नाही या अभिमानानं मग त्यांच्या कुटुंबियांनी भाकूंच्या हस्ते दिवाणखान्यात त्यांच्या तस्विरीची प्रतिष्ठापना केली. मृत्यूपत्राच्या स्वीकृतीचा निर्णय सर्वसंमतीनंच झाला होता हे भाकूंना सर्वांच्या देहबोलीतून केव्हाच उमगलं होतं.